दिवाळीच्या गोंदिया भंडारा आणि जिथं आपलं 24 भारत न्यूज जातं त्या सगळ्या जनतेला मी मनापासून शुभेच्छा देतो। आणि विशेष करून हे चॅनल आहे धानपट्ट्यातलं आहे आणि यावेळेस शेती हंगाम पावसामुळे धोक्यात आलेला होता, पण आता पाऊस थांबल्यामुळे थोडंसं धान आपल्याला वाचलेलं आहे, काही रोगांनी नाहीसं झालेलं आहे। पण अशाही परिस्थितीमध्ये पीक आपल्या हातात येईल अशी अपेक्षा आहे। पण पीक आल्यानंतर शासनाचे खरेदी केंद्र म्हणजे जे 15 ऑक्टोबर पर्यंत चालू व्हायला पाहिजे ते अजूनपर्यंत झालेले नाही। उन्हाळी धानाच्या याच्यातही सरकारने तोच घोळ केला आणि 800 ते 900 पर क्विंटल शेतकऱ्यांना नुकसान भोगावं लागलं। ही परिस्थिती आता खरीप हंगामात होता कामा नये। दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा। आपली दिवाळी भरभराटीत जावी। आज धनतेरस आहे, परवा लक्ष्मीपूजन आहे। साकोली विधानसभेच्या जनतेच्या वतीने आमचं शुभेच्छा। दिवाळीच्या शुभ प्रसंगी मी संपूर्ण जिल्हावासियांना दिवाळीची खूप खूप शुभेच्छा देतो। पुढच्या वर्ष त्यांना भरभराटीचा जावो आणि आपल्या जिल्ह्याची सातत्याने होत असलेली प्रगतीला आणखी बळ पुढच्या वर्षी मिळेल या प्रकारची कृपा देवानी आम्हा सर्वांवर करावी हीच मंगल कामना या शुभ प्रसंगी व्यक्त करतो। तुमचं आयुष्य आरोग्यमय, प्रगतिमय आणि सर्वांच्या विकासाच्या दृष्टीने सहकार्य करणारा व्हावा या प्रकारची सदिच्छा व्यक्त करतो। आणि गोंदिया जिल्ह्याच्या भरभराटीसाठी जे काही माझ्या माध्यमात पुढच्या कालखंडामध्ये पूर्ण होईल या प्रकारची भावना व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सर्वांना दिवाळीची खूप खूप शुभेच्छा। यावर्षी दिवाळीच्या या पावन पर्वावर मी सर्व जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील जनतेला हार्दिक शुभेच्छा देतो। मी सध्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीवर सचिव म्हणून कार्यरत आहे। जिल्हा परिषदेवर 2दा सभापती म्हणून आपला कार्यकाळ पूर्ण केला। सार्वजनिक, सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये काम करताना जे काही चांगलं करता आलं ते करण्याचा प्रयत्न मी आपल्या कार्यकाळामध्ये केलेला आहे। ही दिवाळी खूप चांगली दिवाळी हो ही प्रभूचरणी प्रार्थना करतो। परंतु निसर्गानं यावर्षी पाऊसही कमी झाला आणि आता पाऊस जो पडलेला आहे त्यामुळे धान होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी परिस्थिती आहे। महाराष्ट्र सरकारनं आणि केंद्रातल्या सरकारनं शेतकऱ्यांच्या धानाला उत्पादन खर्चाप्रमाणे धान देण्याचा एक अभिवसन जनतेला दिलेला होता, परंतु फक्त तोंडाला पानं पुसण्याचे कामं त्यांनी केलेले आहेत। यावर्षी हमी भावामध्ये फक्त 69 रुपयाची वाढ केलेली आहे। हे अत्यंत चिंतनीय आहे। याला कारण असं आहे की शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला येत असलेला खर्च, उर्वरकांचे वाढलेले भाव, बियाण्यांचे वाढलेले भाव, मजुरांची वाढलेली मजुरी हे सर्व पाहता आज ही शेती धानाची परवडणारी नाही आणि म्हणून केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल यांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याची आज आवश्यकता असताना तसं चित्र मात्र दिसत नाही। तरी ही दिवाळी प्रत्येकाला सुखाची, समाधानाची, शांतीची जावो आणि समृद्धीची जावो ही प्रभूचरणी प्रार्थना करतो। KR शेंडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व माजी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष, आपणा सगळ्यांना शुभेच्छा प्रदान करतो। दिवाळीचा अत्यंत मंगलमय लक्ष्मीपूजनाचा कार्यक्रम, धनतेरस, नरक चतुर्दशी अशा हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वपूर्ण सणाला सुरुवात होणार आहे। येत्या काळात आपल्या सर्व जनतेला मी शुभेच्छा देतो की त्यांचं जीवन सुख समृद्धीनं भरपूर हो आणि परमेश्वर त्यांच्या जीवनामध्ये ही दीपावली प्रकाशमय असं आनंद घेऊन येवो एवढी मी देशवासियांना परमेश्वर श्री चक्रधर प्रभूच्या चरणी प्रार्थना करतो। त्यांना शुभ मंगल असं शुभेच्छा देतो आहे। धन्यवाद।